आपण आता आप्पे खाऊन आता चाललोय आज कनेरी मठसाठी। तर दिवसाची सुरुवात जी एकदम उत्कृष्टरित्या झालेली आहे आणि आता सर्वजण आम्ही एक टाटा मॅजिक करून चाललोय, कारण आमच्या भावांना आम्ही फोर्स नाही करू शकत की प्रत्येक वेळी सुट्टी घे दर दिवशी। तर आम्ही परत जो रियुनियन करणार आहे तो उद्या करणार आहे। उद्या शेवटचा दिवस असणार आहे आपला आणि आज आहे तिसरा दिवस। तर तिसऱ्या दिवशी आम्ही चाललोय कनेरी मठ आणि दुसरा जो पॉईंट असणार आहे तो म्हणजे बाळूमामाचं आदमापूर। ओके, तर अशा प्रकारचा आमचा आजचा प्लॅन आहे। तर बघू आपण पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघायलाच कनेरी मठाचं महत्त्व, तिथलं दृश्य जे विहंगम दृश्य आहे आणि तिथली जी हिस्ट्री आहे, संस्कृती आहे, त्या सगळ्याचा आपण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहेत। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण दर्शन घेणार आहे आणि दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर मग ते पूर्ण जो एरिया आहे तिथे जे पूर्ण देखावे आहेत ते आपण पाहणार आहोत। अशा प्रकारे आम्ही कनेरी मठमध्ये आलेलो आहोत आणि इथे वेगवेगळे पॉईंट्स आहेत। एक आहे सिद्धगिरी म्युझियम, प्राचीन शिव मंदिर, सिद्धगिरी माया महल, सिद्धगिरी गोतीर्थ आणि सिद्धगिरी आरोग्यधाम। तर आपण हे सगळे पॉईंट आज एक्सप्लोर करणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओच्या पुढे पाहू शकाल नंतर। तर मित्रांनो, माझ्या मागे बघताय तुम्ही शेषनाग, भगवान विष्णूचा अवतार तुम्हाला दिसेल या भिंतीवर कोरलेला आहे। हे आपले पैसे देऊन टाक। मित्रांनो, फिर हेरा फेरीमध्ये तुम्ही जो मिरर बघितला, तो बुलबुलया आरसा, तो आता आरसा मॉल आम्ही बघायला चाललोय, तुम्हाला पुढे दाखवतो। कुठे रे? तर याला माया महल असं देखील बोलतात। तुम्ही बघू शकताय या मिरर मध्ये किती रुपेश दिसत आहेत, खूप सारे रुपेश, रुपेशच रुपेश। कोई है, कोई है। बाबा कुठे जायचं इथे? अरे बुलबुलैया आहे, हे आपटशील, काय समजतच नाही। आई शपथ, हे चौकाश, इकडे काय नाही, संपलो। अरे आता आपण जाणार कसे बाहेर? खाली बघून बघून कुठे आहे रे? ए इकडे आहे, इकडे आहे। अरे इकडे आहे कुठेतरी। अरे मी कुठे गेले कळत नाहीये।
अरे मी गायब झालो. अरे कुठे आहे रे? कुठे येऊ? आलो. एक जण भेटला मला. नाही थांबा. अरे रत्न्या खरंच नाही नाही पोरांना सोडून द्यायचं इकडे रे. इकडे. अरे रतन तुम्ही कुठे आहे? आले. आलो. पोरं येडी झाली असती. दिल जंपिंग जपांग झंपक झंपिंग टपांग ठंपक ठंपक. अशा प्रकारे रवी दादा एन्जॉय करत आहे. अरे मिरर दाखव. अरे तिकडे उलटा. मित्रांनो आता आपण महाप्रसादाच्या लाईन मध्ये उभे आहोत ताटं घेऊन. मित्रांनो तुम्ही बघता इथे शाळेची सहल आली आहे. लहान मुलं आहेत. एक इचलकरंजी मधून एक शाळा आहे. त्या शाळेमधून खूप सारी मुलं आलेत. किती गोंगाट चाललाय त्यांचा. या निसर्गरम्य जागेत भोजन करून आमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात झाली. गाईज आता आपण चाललोय सिद्धगिरी म्युझियममध्ये. माझ्या मागे दिसतोय तुम्हाला ते त्याचा प्रवेशद्वार आहे. पूर्ण म्युझियमची जी पाहण्याची जी तिकीट आहे ती 150 रुपीज आहे. ते तुम्ही पेड करून तुम्ही म्युझियममध्ये एंट्री करू शकता. तुमच्या गेटपाशी तुम्हाला अजून एक सुंदरसा दिखावा बघायला मिळेल जो माझ्या मागे दिसतोय तुम्हाला. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवतो. चल अंतर ठेवून चाला. महर्षी कनद. लहान मुलं असतील, वडीलधारी माणसं असतील तर त्यांना सांभाळून घेऊन जा. आतमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. शौचालय आहे. कॅन्टीन देखील आहे. आतमध्ये पाण्याची व्यवस्था आहे. शौचालय आहे. कॅन्टीन देखील आहे. सावकाश घेऊन जा. त्यांना पूर्ण म्युझियम व्यवस्थित. लहान मुलांना खेळायला बोटिंग आहे. कृपा करके मूर्ति को हाथ न लगाएं. या मूर्ति के सामने कंपाउंड जो है उसके अंदर नहीं जाए. बच्चे हो उनके साथ जो पेरेंट्स हो कोई भी कंपाउंड के अंदर ना जाए. मूर्तियों को हाथ न लगाएं. मित्रांनो गुफेमधून बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला समोर एक रस्ता दिसेल. त्या रस्त्याने सरळ चालत जायचं आहे पुढे. आणि पुढे चालत गेल्यानंतर विविध प्रकारचे ग्रामीण खेळ आणि ग्रामीण गाव कसं असायचं याचे पूर्ण देखावे तुम्हाला पाहायला मिळतील. कधी गावी राहिला असाल तर तुम्हाला नांगरणी शेतीची जी कामं असतात ती माहिती असतीलच. तर ती पहिल्यांदा तुम्ही नांगरणी पाहिली. त्यानंतर ही मळणी आणि हे आहे भात वारवणे. म्हणजे जेव्हा जे भात असतं त्याच्यामधून जो कचरा निघायला पाहिजे तर त्या हवेच्या प्रेशरने तो कचरा निघून जातो. तर मित्रांनो तुम्ही हा जो खेळ पाहत आहात तो विटू दांडूचा खेळ आहे. तर आजच्या या कम्प्युटरच्या जमान्यामध्ये सर्वजण मोबाईल TV इंटरनेट याच्यामध्ये व्यस्त असतात. तर हे जे खेळ आहे ते आत्ता सध्या कोण खेळत नाही. तर हे खेळ मी देखील खेळलो आहे माझ्या लहानपणी. मित्रांनो तुम्ही इथे कुळवड बघत आहात. तर आपल्या कोकणी भाषेमध्ये याला गुटा फिरवणे असं बोलतात.
जुन्या काळी लोक वडाच्या पिंपळाच्या झाडाखाली शेती करत असताना दुपारचं भोजन करायचे, न्याहारी करायचे. तर ते दृश्य तुम्ही इथे पाहू शकताय. एकदम सुबक आणि सुंदर असं दृश्य आहे. बाजूलाच तुम्हाला शेळी आणि मेंढी पालन करणारे 2 राखणदार दिसत आहेत. किती खुश दिसत आहेत ते लोक. पूर्वीच्या ज्या काळी विहिरी असायच्या त्या रहाटाच्या विहिरी असायच्या, त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही या व्हिडिओमध्ये बघताय. ओके, तर इथेच पाणवठा असायचा, इथेच लोक कपडे धुवायचे आणि हंड्या कळशीने पाणी पण घेऊन जायचं. त्याचं हे दृश्य तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहात. सुंदर असं दृश्य तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये. आणि आता फक्त एक बटन दाबलं की बाथरूममध्ये शॉवर चालू झाला पाहिजे. हे लमाण्यांचं घर, जे रस्त्यावरचे रोडचं वगैरे काम करतात, खडी फोडतात वगैरे, ते लोकांचं हे घर आहे. सुंदर असं घराचा देखावा तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. इकडे शेकोटी वरती हे कुक्कुटपालन, कुत्रा, मेंढी, लाकडाची भारी आणि इकडे एक स्त्री सूप घेऊन धान्य करत आहे. मित्रांनो, हा आहे गाडी खेचायचा खेळ. तर हा मी माझ्या लहानपणी गावी खेळलोय. तुम्ही खेळला आहात का हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, हे तुम्ही पाहत आहात एक मंदिराचं दृश्य. या मंदिरामध्ये पारायण चालू आहे आणि त्याचं हे दृश्य आहे. हनुमान मंदिर आहे. सुंदर असं दृश्य पाहायला मिळते. तर या दृश्यामध्ये तुम्ही पाहता एक घर आहे आणि त्या घरामध्ये वासुदेव आलाय. तर पूर्वीच्या काळी कसं असायचं की सकाळीच्या प्रहरी वासुदेव यायचा आणि त्याचंच हे उत्तम उदाहरण त्यांनी या झोपडीमध्ये, या घरामध्ये दाखवलेलं आहे. हे आहे पिंपळाचं झाड आणि इथे एक कट्टा आहे. त्या कट्ट्यावर विविध लोक बसलेले आहेत. काही मुलं काहीतरी खेळ करतायत, मोठी माणसं गप्पा मारतायत. तर आजकालच्या या कम्प्युटर आणि मोबाईलच्या जगामध्ये गप्पा मारणं, असं बाहेर खेळणं हे सगळं लोप होत चाललंय. आणि त्या लोप झालेल्या जीवनात कुठेतरी आपण स्वतःला हरवून बसतोय. याचं हे उत्तम उदाहरण त्यांनी या प्रतिकृतीमध्ये सांगितलेलं आहे. हे आहे विठ्ठल मंदिर आणि या विठ्ठल मंदिरामध्ये वारकरी लोक भजन आणि कीर्तन करतायत. मित्रांनो, तुम्ही अशी लहानपणी आंघोळ केली आहे का? तुमच्या आईने तुम्हाला अशी आंघोळ घातली आहे का? तर मी माझ्या लहानपणी अशी आंघोळ केली आहे. जर तुम्ही केली असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. प्लीज कमेंट करा. हे आहे गारुडी. हे गारुडी आहेत आणि ही देखील संस्कृती आता थोडीफार लोप होत चाललेली आहे. आता फक्त सर्पमित्रच बघायला मिळतात, गारुडी नाही मिळत. तर मित्रांनो, ही आहे गाव चावडी. पूर्वीच्या वेळी काय असायचं तर सावकार असायचे, तर सावकाराकडून कर्ज घेणं अशा पद्धती चालायच्या. तर त्याचंच एक उत्तम उदाहरण इथे त्यांनी दाखवलेलं आहे. अशा प्रकारे पुढचा देखावा आहे, हे तुम्ही बघू शकत असाल. बैलगाडी, या बैलगाडीसोबत तुम्ही असं खेळला आहेत का? बैलगाडीसोबत असं खेळला असाल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि हे सुतारकाम आहे. करवत, हे वाशे रंधने असं बोलतात या सुतारकामाला. मित्रांनो, हे आहे कुंभाराचं घर. कुंभाराच्या घराच्या बाहेर खूप सारी मडकी ठेवलेली आहेत. मित्रांनो, हा एक कोळी, मासेमारी करणारा कोळी आणि इथे मछवारी दिसते. आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला बघायला मिळतंय ते म्हणजे जात्याला टाकी देणारे माणसं. तर जात्याला टाकी देणारी माणसं. आणि ही जी जातं आहेत ती दळणासाठी वापरली जायची पहिली. आणि आत्ता गिरण्यानंतर जेव्हा जसं टेक्नॉलॉजी पुढे जात गेली तसं आपण नंतर मग जात्याच्या नंतर आपण काय यूज करायला लागलो, गिरणी. पूर्वीच्या काळी जे न्यायनिवाडे व्हायचे ते अशा प्रकारे व्हायचे. गावामध्ये एक चौडी असायची, त्या चौडीवरती बसून न्यायनिवाडे व्हायचे. आणि आत्ता सध्याच्या काळामध्ये काय होतं की कोर्ट कचेरी, तो जो मामला आहे तो आत्ताच्या वेळी स्टार्ट झाला आहे. पूर्वीच्या वेळी असे न्यायनिवाडे व्हायचे. मित्रांनो, कोकणातील घर बघायचं असेल तर हे कोकणातलं घर असं असतं. तर चिऱ्याचं घर आहे हे. आणि यावरून मला एक आठवलं ते म्हणजे माझ्या गावचं घर देखील असंच होतं. हे तुम्ही बघताय विविध प्रकारचे कणगच बोलतात ना रे याला? हां, कणग आहे. हे कोंबड्यांचे खुराडे आहे. हे थोडीशी टोपली आहे.
हे असे पुढे रस्सी बांधलेली असायची, विंडो, खिडकी, लहान मुलांचं पाळणं, हे जातं, आणि अशा प्रकारचं घर असायचं. आता ही घरं प्रामुख्याने कोकणामध्ये दिसायला येत नाही आहेत. ही डहाळी बोलतात याला. आणि हे हा बेडरूम बोलू शकतो आपण, आतली खोली बोलायचो आम्ही. तर मित्रांनो, आजचा शेवटचा पॉईंट बाळूमामा श्री क्षेत्र आदमापूर. इथे आम्ही दर्शन घेतलं. दर्शन अवघ्या 5 मिनिटात झालं, बाळूमामांची कृपा. आणि आम्ही आता निघालो. हाय गाईज, आज आपला हा कोल्हापुरातला 3रा दिवस. पण कोल्हापुराची जी मेजवानी आहे ती काही संपत नाही आहे. आज पण तुम्ही पाहू शकताय की आमच्या ताटात तांबडा पांढरा, चपाती, सुकं आणि सलाड आहे. तर खूप सारा तांबडा पांढरा रस्सा खाऊन जेवून आमचं पोट थोडं जरा जास्त जड झालेलं आहे. तर आम्ही इथे वॉकला आलो आहेत. बाजूलाच एक छानसं मैदान आहे, तिथे वॉकला आलेलो आहेत. आणि आमचे सर्व दादा लोक. हाऊ द जोश? यस. अरे मित्र हो, सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात. तर सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि आता आम्ही चहासाठी बसलो आहे. आजचा आमचा कोल्हापुरामधला शेवटचा दिवस आहे. आणि त्या शेवटच्या दिवशी आम्ही कोणते पॉईंट एक्सप्लोर करणार आहोत, कोणत्या पॉईंटला जाणार आहोत ते तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पुढे बघालच. तर सध्या आम्ही चहाचा आस्वाद घेतो आहे आणि चहासोबत मस्त खारी टोस्ट तुम्ही बघतच आहात व्हिडिओमध्ये. आणि समोरून सुंदर अशी सूर्याची किरणं येतात, खूप छान फील होत आहे. तर आत्ता आपण आलो आहोत केशवराव नाट्यगृह आणि कासबाग मैदान. तर मित्रांनो, हे आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कुस्त्यांचे मैदान. याला कासबाग मैदान पण असं बोलतात. हे बघा, इथे पहिलं कुस्त्या व्हायच्या, आत्ता पण होतात. हा कुस्तीचा आखाडा. आणि ही जी जागा बघताय तुम्ही बाजूला, हे लोकांना बसायसाठी जागा असते जे कुस्ती पाहायला येतात. तर सुंदरसं हे मैदान आहे, कुस्तीचं मैदान. आणि याची विशेषता म्हणजे इथे झेंडा मूवीची, मराठी मूवी आहे झेंडा, त्याचं शूटिंग देखील इथे झालेलं आहे. कमेंटमध्ये सांगा कोणत्या सीनचं शूटिंग इथे झालेलं आहे. मित्रांनो, भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक देणारे खशाबा जाधव यांनी देखील मला वाटतं इथे कुस्ती खेळलेली आहे. तर हे आहे केशवराव भोसले नाट्यगृह, ज्यांना आपण सर्व बालगंधर्व या नावाने ओळखतो. तर हा आहे स्टेज आणि मी जिथे उभा आहे ती सिटिंग साईड आहे. तर कोल्हापूरची अजून एक स्पेशल डिश म्हणजे कोल्हापुरी मिसळ. तर आपण खातोय कोल्हापुरी झणझणीत मिसळ. तुम्ही पण खायला या. आणि हा आहे रवी दादा आणि हा आहे विठ्ठल. हा आहे आमच्या गावचा एक शेजारी. तर तो आमच्या आज ग्रुपला जॉईन झालेला आहे. तर बघूया किती धमाल करतोय आपण आज. आज वेगवेगळ्या स्पॉटला आपल्याला फिरायचं आहे. तर विठ्ठल पण आपल्यासोबत असणार आहे. वीर
तर आत्ता आपण जाणार आहोत पन्हाळा फोर्टला. आजचे 2 स्पॉट आहेत, हा 4था दिवस आहे. पन्हाळा फोर्ट आणि ज्योतिबाला पहिल्यांदा जाणार, मग पन्हाळा फोर्टला जाणार. तर आपल्यासोबत ही वॅगनर आहे. वॅगनरमध्ये बसलेले आहेत हे हिरो, साऊथचे हिरो रतन खत्री. रतनच्या नंतर आहेत रवींद्र, आनंददादा आणि संतोष. असे हे 5 जणांची टीम आहे. आणि बाकीचे आम्ही जे बसणार आहोत चिल्लर पार्टीसोबत ते आहेत नेक्सॉनची गाडी आहे. इकड्या ही आहे तन्वी, सागर ने आमचे अनिल दादा से हाय. चला. हा. आणि आतमध्ये कोण आहे? कोण आहे रे? कोण आहे तू? असिस्टंट नाही, नाव सांग. पार्थ, वीर, मला असिस्टंट विठ्ठल आणि गोट्या, सागर आणि मी. बस राईड विथ रुपेश. गणपती बाप्पा. 70 नावानं बोला ज्योतिबाच्या नावानं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढील प्रवासासाठी चाललेलो आहोत. ते मळायला लागते सेपरेट. नाही जास्त नाही तर मळायचं पाहिजे ना. माणूस नाही ना तर आजच्या दिवसाचा दुसरा पॉईंट आहे पन्हाळागड. पन्हाळा फोर्टवरती आलेलो आहोत आणि आम्ही फोर्ट चढायच्या अगोदरच जेवणाचा प्रोग्राम करून घेतो आहे, कारण आम्हाला जवळजवळ दुपारचे 2 वाजले आहेत. तर आमच्यासोबत लहान मुलं देखील आहेत. तर आपण जेवून मग गडावर चढणार आहोत. गडाची माहिती, गडाचा पूर्ण इतिहास कसा आहे तो मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच. तर मित्रांनो, पन्हाळा फोर्टवरती जर येत असाल तर नक्की झुणका भाकर खा. या आहेत मुडेकर मावशी. तर त्या चुलीवरची भाकरी बनवत आहेत आणि जर तुम्हाला जर खायचं असेल तर नक्की इथे विजिट करा आणि हे करा. मावशी, किती भाकऱ्या भाजता तुम्ही दिवसाला? 500 भाकऱ्या जवळजवळ त्या भाजतात. त्यांचं स्पेशल जे आहे ते भाकरी आणि मिरचीचा खरडा, भाकरी, तसेच त्याच्यासोबत काय आम्ही पन्हाळ्यावर दुसऱ्या पॉइंटवर आलो आहोत. परत बोला. आम्ही पन्हाळ्यावर दुसऱ्या पॉइंटवर आलो आहोत. पन्हाळा गडावरून जर तुम्हाला विहंगम दृश्य पाहायचं असेल, आजूबाजूचा पूर्ण एरिया पाहायचा असेल तर तुम्हाला पन्हाळा गडाच्या सनसेट पॉईंटला यावंच लागेल.
माझ्या मागे तुम्ही बघताय एकदम सुंदर असं दृश्य दिसतंय आणि ते जर अनुभवायचं असेल तर पन्हाळा फोर्टवरती नक्की या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शत्रूंवरती नजर ठेवण्यासाठी विविध प्रकारची अशी ठिकाणं होतं, त्यांना बुरुज बोलायचं. त्यापैकीच हा एक बुरुज आहे. तर इथून जे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल ना ते खूप आणि सुंदर आणि सुरेख आहे. संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला सनसेट पॉईंट बोलतात याला, तर तो सनसेट तुम्हाला दिसायला मिळेल. कोल्हापूरची फेमस गोष्ट ती म्हणजे कोल्हापूरचे मसाले. कोल्हापूरचे मसाले हे महाराष्ट्रात खूप फेमस आहेत आणि तसेच इथलं एक दुकान आहे, त्यांचं नाव आहे फेमस मसाले. तिथे आम्ही मसाले घेत आहोत. घेऊन पण झाले. मसाल्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी. तर मित्रांनो, हे आहे आमच्या साहिल दादाचं घर. सुंदर असं घर आहे आणि त्यांनी स्वतःच्या घराच्या बाजूलाच एक भारत वॉटर सप्लाय एजन्सीचा एक वॉटरचा प्लॅन्ट आहे. त्या तुम्ही बॉटल बघू शकत असाल. ओके, तर आपण पहिल्यांदा प्लॅन्ट बघू. दादा जरा मला प्लॅन्ट बद्दल सांग. आपले जे फॉलोअर्स आहेत त्यांना जरा प्लॅन्ट बद्दल ऐकायचे. या 2 वेसल्स आहेत. ओके. एक सँड फिल्टर आणि ऍक्टिव्हेटेड चारकोल कार्बन फिल्टर. हां, इथं रॉ वॉटर इथं येते. यातून फिल्टर होऊन या पेपर फिल्टर मध्ये जातं. त्यातले थोडे स्मॉल पार्टिकल्स वगैरे जे काय असेल ते निघून या युव्ही फिल्टर मध्ये येते. ओके. युव्ही फिल्टर मधून फिल्टर होऊन मग या पाईपद्वारे हा मेन टँक आहे. मेन प्युरिफिकेशन टँक. ओके. स्टोरेज टँक. हां, स्टोरेज टँक. प्युअर वॉटर याच्यामध्ये स्टोअर होतं. स्टोर होतं आणि इथून आउटलेट एक मॅन्युअल आहे आणि एक बाहेर कॉइन बॉक्स आहे. ओके, आपण कॉइन बॉक्स बघूया बाहेर जो लावलाय. म्हणजे तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल, ही याची डायग्राम आहे. आपण आता बाहेरचा जो त्याने कॉइन बॉक्स जो लावलाय तो बघूया. जर तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर कावळा नाका एरियामध्ये जर तुम्ही आलात तर तिथे तुम्हाला पाणी मिळेल. फिल्टर पाणी मिळेल, एकदम शुद्ध पाणी. आणि इथे जर तुम्ही 1 रुपयाचा कॉईन टाकला तर तुम्हाला 1 लिटर पाणी मिळेल. इथे सर्व लिहिलेलं आहे. 5 रुपयाला 10 लिटर आणि 10 रुपयाला 20 अशा प्रकारचं तुम्हाला पाणी मिळेल इथे. जर तुमच्याकडे कॉईन नसतील तर तुम्ही जीपे करू शकता आणि त्यांच्या घरी सांगू शकता की मला कॉईन द्या. ते कॉईन टाकल्यानंतर तुम्हाला पाणी मिळेल. ओके, थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. तर आपण आता घर बघणार आहोत. हा छोटासा पार्ट आहे जिथे रिकाम्या बॉटल्स वगैरे ठेवल्या जातात. हा मेन हॉल. डायरेक्ट झालं आणि गेट बंद केलं. दुसऱ्या लाईनीत उभे होते ना ते. ही चर्चा चालू आहे आपण किती दिवस फिरलोय त्याची. हा हॉल आहे. हे आमचे काका आहेत, साहिल दादाचे वडील, सूर्यकांत काका. सॉरी. ह्यात अजून एक बेडरूम आहे. इथे संडास बाथरूम. हा किचन आहे आणि किचनमध्ये वहिनी काहीतरी बनवत आहात, बरोबर? हां, हा एक बेडरूम आहे इकडे. हां, हे मंदिर आहे. सुंदर असं मंदिर आहे. आपण ओपन करून बघू. हा एक बेडरूम आहे. तर मित्रांनो, 4 दिवसाची सुट्टी कशी संपली काही कळालंच नाही. आणि आज आहे आमचा परतीच्या प्रवासाचा दिवस. रात्री 8:30 पावणे 9ची ट्रेन आहे आणि आज आम्ही निघालोत. आणि निघताना आम्ही खूप साऱ्या छान छान मेमरीज आणि आठवणी घेऊन जात आहोत. मला वाटतं ही आपल्या आयुष्यामध्ये सर्वात बेस्ट पिकनिक होती आणि आम्ही ह्या सगळ्या आठवणी पुढे आठवून आपल्या चेहऱ्यावर हसू ठेवू. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू कोल्हापूरवाले सर्व दादा, सर्व फॅमिली,
काका काकी वहिनी दादा पार्थ वीर सर्वांना थँक्यू. तर अशा प्रकारे आपली ही पिकनिक सक्सेसफुल झाली आहे. सर्वजण भावुक झाले, परंतु शेवटी परतीचाच प्रवास आपल्याला करायचा आहे आणि आता लवकरच आपण कोल्हापूरवरून निघणार आहोत. मित्रांनो, कोल्हापूर सिरीज इथेच समाप्त होते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि राईड विथ रुपेश या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.